सरकारी DNA मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। माहिती हक्काची फक्त सरकारी DNA मराठी सोबत। डायरेक्ट सेकंड इयर DSY इंजिनिअरिंग कॅपराउंड 2 तर कॅपराउंड 2 ची सीट अलॉटमेंट ही आज जाहीर होणार आहे आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की डायरेक्ट सेकंडरी इंजिनिअरिंगची कॅपराउंड 2 ची सीट अलॉटमेंट कशी चेक करायची। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष सरवते। आपण बघत आहात सरकारी DNA मराठी यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपला पीसीचा किंवा लॅपटॉपचा एक ब्राउझर ओपन करा आणि त्यावर सर्च करा CET सेल सर्च केल्यानंतर आपणास असा CET सेलचा डॅशबोर्ड दिसून जाईल। ॲडमिशन पोर्टल AY फॉर 2026-27 यावरती आपण क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग यावरती आपण क्लिक करायचं आहे। यावर आपण क्लिक केल्यानंतर इथे आपण बघायचं आहे की डाव्या बाजूला इथे इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट आपणास दिसणार आहे आणि आपला ॲप्लिकेशन नंबर टाकून आणि आपली बर्थ डेट टाकून ही आपणास अलॉटमेंट ही दिसणार आहे। तर इथे आपण बघायचं आहे इथे इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट प्रोव्हिजनल अलॉटमेंट। तर इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंटवर आपण क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे आपण बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे आपणास इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट दिसत आहे। तर इथे गव्हर्नमेंट कॉलेज अमरावती श्री संत गजानन महाराज शेगाव मी 4 ते 5 कॉलेजला कॅपराउंड 2 साठी अप्लाय केलेले होते आणि म्हणून मी त्याच्यामधले एक इथे कॉलेज बघणार आहे। COP इथे कॉलेज आहे, तर मी COP मध्ये क्लिक करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण जेवढे कॉलेज टाकले असतील तेवढे कॉलेज आपण इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट चेक करत असताना बघायचे आहेत। तर हे COP कॉलेजची PDF ओपन झालेली आहे आणि इथे आपलं नाव आहे का बघायचं आहे। आपण कोणत्या ट्रेडला अप्लाय केला आहात तर त्या ट्रेडमध्ये आपणास या कॉलेजमध्ये सीट मिळाली आहे का नाही चेक करायचं आहे। मी एक दुसरी कॉलेज बघतो कारण या का कॉलेजमध्ये सीट मिळाली नाही आहे, तर मी दुसरं जे कॉलेज अप्लाय केले होते ते मी इथे खाली बघतो। तर इथे जे खाली आहे ते VJTI कॉलेज आहे। हे VJTIमध्ये मी क्लिक करतो तर इथे सुद्धा सर्व जी काय आहे PDF ओपन होऊन जाईल आणि ह्या PDF आपणास सीट मिळाली आहे की नाही आपण बघायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण बघत आहात की VJTIमध्ये विद्यार्थ्यांनी सीट मिळाली आहे की नाही आपण बघायचं आहे। तर इथे पण नाव आलेलं नाही आहे। आणखी 1-2 कॉलेज बघायचं आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपली सीट आपणास मिळाली आहे की नाही चेक करायचं आहे। मी आणखी एक कॉलेज बघतो आणि ते कॉलेज ते पण मुंबईचीच आहे, लोकमान्य टिळक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोपर। यावरती मी क्लिक करतो। यावर क्लिक केल्यानंतर बघायचं आहे की माझ्या कॅन्डिडेटने ज्या ट्रेडला अप्लाय केलं होतं त्या ट्रेडला मिळालं का। तर इथे कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे आणि इथे माझ्या कॅन्डिडेटला सीट मिळाली आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण कॅपराउंड 2 ची सीट अलॉटमेंट जाहीर झाल्यानंतर अशा प्रकारे आपणास सीट मिळाली आहे की नाही बघायचं आहे। इथे आपणास कॅपराउंड 1 दिसत आहे आणि ते बाजूला कॅपराउंड 2चं ऑप्शन येईल आणि अशा प्रकारे आपण इन्स्टिट्यूट वाईज सीट अलॉटमेंट ही बघायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक पद्धत म्हणजे इथे आपण परत फॉर्मला यायचं आहे आणि ते कॅन्डिडेट लॉग इनवरती आपण क्लिक करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ते कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपण इथे आपला ईमेल ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे आणि आपला ॲप्लिकेशन नंबर टाकून आणि आपली बर्थ डेट टाकून आपणास सीट मिळाली आहे की नाही ते चेक करायचं आहे। तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपण डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची सीट अलॉटमेंट चेक करायची आहे। जाहीर झाल्यानंतर ही उशिरा सीट अलॉटमेंट जाहीर होणार आहे
आज झाली तर होईल किंवा उद्या देखील होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपली सीट अलॉटमेंट चेक करा. तर विद्यार्थ्यांना कसा व्हिडिओ वाटला मला कळण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.